खऱ्या अर्थाने नुसतं कर्जत तालुक्यात खऱ्या अर्थाने ज्याच्या नावाचा बोलबाला नेहमी सातत्याने सुरू असतो, एक आक्रमक फलंदाज म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नेहमी ज्याचा आदर सन्मान केला जातो तो कुशल गुरव खऱ्या अर्थाने शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज, एक आदर्श क्रिकेटर, त्याचा येतोचे सन्मान आमचे नित्यदादा पाटील, विश्वनाथ पाटील, प्रभाकर पाटील या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. गोपीनाथ मडवी, गोपीनाथ या, आपला सन्मान केला जाईल. गोपीनाथ मडवी आपला सन्मान इथे केला जाईल. खेळ स्टार्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे. थैंक यू महागुरु. तो आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है दमदार आमदार चषक 2024 में. आज का ये दूसरा मुकाबला, दोनों टीम जय हनुमान के नाम से खेल रही है. जय हनुमान दातिवली, जय हनुमान जोवेली. टॉस जोवेली ने जीता. गेंदबाजी का फैसला और गेंदबाज जोवेली एक्सप्रेस महेंद्र धूले. पहली बॉल यॉर्कर. दूसरी गेंद पे ताबड़तोड़ शुरुआत, भव्य स्वागत, मिड विकेट सीमा पार, बैनर हिट 6 रनों के लिए. निवृत्ति मात्रे फ्रॉम दातिवली. इन्हें रोकना लगभग मुश्किल हो सकता है. सन्नाटेदार शॉट, मिड विकेट पर 6 रन. इनफॉर्म बल्लेबाज है निवृत्ति मात्रे. सागाव टीम के कप्तान शिवा गोंदली से संपर्क करें. सिंगल मिलेगा. टाइम अलर्ट बहुत सबसे इंपॉर्टेंट चीज है. 4 ओवर 20 मिनट में आपको करनी है. छक्का के बाद सिंगल आया. टोटल बनता हुआ 7. जय हनुमान जोवेली टॉस जीत के हमेशा बैटिंग करती है. अध्यक्ष चषक में इनका फॉर्म आपको जरूर देखने मिला, लेकिन इस बार पहली मर्तबा गेंदबाजी का फैसला लिया टीम जोवेली ने. करण धूले की ये जो गेम प्लानिंग है, क्या वो काम आएगी जोवेली दातिवली के खिलाफ? क्वालिटी क्रिकेट आमदार ट्रॉफी में टेनिस क्रिकेट .in पे कल्याण डोंबिवली के दर्शक जुड़ चुके हैं, उनका स्वागत है. बदलापुर के दर्शक जुड़ चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत. पहला मैच भी कल्याण डोंबिवली बनाम कर्जत का हुआ था. कड़ाव हार गई, और लेकिन ये दूसरा मैच है और यहाँ पर मुकाबला कल्याण डोंबिवली बनाम बदलापुर के बीच में. बड़े स्ट्रोक की तलाश, बड़े स्ट्रोक की मंशा. बल्ले का स्विंग कमाल का था, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. निवृत्ति मात्रे हर गेंद को छक्का चौका मारना चाहते, लेकिन अब कप्तान विशाल मडवी अगर टॉस जीते तो वो भी शायद गेंदबाजी का फैसला लेते, लेकिन टॉस हारा और बल्लेबाजी मिली. पावर प्ले की ओवर है और कप्तान, क्या चलेगा सीना तान? क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे कप्तान के बल्ले से? वो कप्तानी पारी होगी मैच में आज. स्विंग करके खेलना चाहते हैं, लॉफ्टेड करने की कोशिश. इस बार गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ, लेकिन विशाल मडवी बार बार बचे. तर इथे वल्लभगावचे गोल्डन मॅन आदरणीय गणेश शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समीपेत आमचे स्पर्धा ऑर्गनायझर गोल्डमॅन ऋषाल पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 3 गेंद डॉट, 1 छक्का, 1 सिंगल, 7 रन. अंतिम गेंद बची है. जोवेली एक्सप्रेस महेंद्र धूले ये नाम है, ये ब्रांड नाम है. हमेशा पहली ओवर करते हैं और 2 स्पेल इनके खाते में होती है. इनकी 12 गेंदें जोवेली के लिए सबसे इंपॉर्टेंट होती है. महेंद्र धूले, आखिरी बॉल विशाल के सामने, लॉफ्ट करने की कोशिश. 4 गेंद डॉट आई. बैटकट की अपील जरूर थी करण धूले और पूरी टीम के द्वारा, लेकिन अंपायर ने खारिज किया. पहली ओवर का खेल समाप्त हुआ, जहां पे टीम जय हनुमान जोवेली दातिवली का टोटल बनता हुआ 7 रन 0 विकेट के नुकसान पर. सुरेश शेठ खानावकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या समेत पिसारवे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, एक दमदार क्रिकेटर अविक शेठ महादे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. बालकृष्ण पाटील दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विवेक गायकवाड़ दूसरी ओवर करेंगे टीम जोवेली के द्वारा. 1 ओवर 7, 1 विकेट.
बिल्कुल शून्य विकेट। टीम दातिवली बैटिंग स्ट्राइक एंड पर है। बल्लेबाज निवृत्ति मात्रे जिनके बल्ले से छक्का आया, लेकिन कप्तान ने थोड़ा निराश किया। 3 डॉट गेंदें खेली विशाल मडवी ने। मैच ऑन, रोमांचक मैच, आज का दूसरा मैच। पहली बॉल स्क्वायर कट किया है, पॉइंट के ऊपर से फील्डर तैनात थे लेकिन फील्ड नहीं कर पाए। आउटफील्ड तेज है और बॉल सीमा पार जाएगी। ऑन टू द कॉमेंट्री बॉक्स, 4 रनों के लिए डीप बैकवर्ड पॉइंट, 4 रन। खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपल्याला सामनावीर खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले स्वर्गीय शीतल निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ ते निलेश शेठ प्रधान साहेबांचं आगमन झालेलं आहे। सर्जा बैलाच्या मालक नानाशेठ प्रधान, आपले स्वागत आहे, या व्यासपीठावर स्वागत आहे आपलं। मिस टाइमिंग स्ट्रोक, तू मैं तालमेल की कमी है दोनों बल्लेबाजों में, लेकिन 1 रन मुकम्मल किया है। लेग बाइज में सिंगल आएंगे। माँ गुरु हमारे साथ जुड़े और खास करके अयोध्या की चर्चा होगी। 22 जनवरी 2024 को प्रभु श्री राम प्रतिष्ठान प्राण प्रतिष्ठा के दौरान अयोध्या राम मंदिर में विराजमान होंगे और पूरे भारत पूरे दुनिया में जय श्री राम का जयघोष किया जाएगा। महागुरु सर, आप हमारे साथ जुड़े, जय श्री राम का नारा तो होना चाहिए। बोला जय श्री राम, जय श्री राम। ताजमहल की कहानी हो गई पुरानी, अब पूरी दुनिया होगी अयोध्या के राम मंदिर की दीवानी। जय श्री राम। और अयोध्या में राम मंदिर की जय्यत तैयारी शुरू हो चुकी है। 0 स्कोरबोर्ड पे 12, 1 चौका 1 छक्का लगाए। विशाल मडवी डॉट गेंदे खेल रहे और दातिवली के लिए वो कप्तान बन के आए लेकिन खुद महंगे साबित हो रहे मैच में। बॉलर तैयार, विवेक गायकवाड़ की चतुर गेंदबाजी, चालाक गेंदबाजी और विशाल मडवी और कितनी डॉट गेंदे खेलेंगे ये सवाल है। तर बघा, एकच नाद बैलगाडा शर्यत, सन्माननीय नानाशेठ प्रधान यांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या समीपेत सन्माननीय जगदीश दादा कोहली, शत्रुघ्न दादा धारावकर, संजोग पाटील, महेश दादा पाटील, या सर्व मान्यवरांचा, एकनाथ पाटील आणि अनंत पाटील, तुम्हा सर्वांचा मी एकनाथ पाटील आपल्या सर्वांचं नितेदादांच्या वतीने सरचे आम्ही स्वागत करत आहोत। आणि एकनाथ पाटील, नाथा पाटील, आपले मनपूर्वक स्वागत आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान। कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान, कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान, कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान। सर्जा बैलाचे मालक आदरणीय नानाशेठ प्रधान आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर आमच्या गावदेवी मित्रमंडळाच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं दमदार स्वागत करण्यात आलेलं आहे। सुरेश शेठ खानावकर साहेबांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। कप्तान विशाल मडवी 5 गेंद लगातार डॉट, राउंड विकेट। कप्तानी पारी खेलने आए थे विशाल, लेकिन टीम के लिए वो चुनौती बन गए खुद और ये रन चुराने की कोशिश, कामयाबी मिली, रनअप बढ़िया था, 2 मुकम्मल किए। पहला सत्र शुरू है जहां पर टीम दातिवली टॉस हार के बैटिंग कर रहे हैं, लेकिन उनके जो बल्लेबाज है विशाल मडवी के साथ निवृत्ति मात्रे जुड़े। निवृत्ति के बल्ले से रन आ रहे, लेकिन विशाल थोड़े बैकफुट पे जाके टीम का टोटल बनता हुआ 14 रन स्कोरबोर्ड पर। अंपायर 1 गेंद बची है, शायद 1 गेंद बची है। अंपायर जी टीम मीटिंग ली थी, हमें लगा ओवर चेंज की, नहीं आप टीम मीटिंग कर रहे थे क्रॉसिंग के बारे में। चलिए 1 गेंद बची है।
खिलाड़ी को लगा ओवर हुई, लेकिन एक गेंद बची है। मिस टाइमिंग स्ट्रोक है, मिड विकेट पे बॉल निकल गई। एक मकम्मल की आखिरी गेंद, स्ट्राइक अपने खाते में रखना चाहते रिक्स है, और निवृत्ति मात्रे को जरूरत नहीं थी क्योंकि 3 ओवर, इसके बाद 3 ओवर बची थी, और ये जल्दबाजी निवृत्ति मात्रे को महंगी साबित हुई। बहुत बड़ा विकेट खोया है यहाँ पर जय हनुमान दातिवली टीम ने, और ये दातिवली टीम को पहला झटका लग चुका है 15 रनों पर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 15 पे निवृत्ति मात्रे डगआउट पे जाएंगे और वनडाउन के खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे। बदलापुर की जोवेली टीम गेंदबाजी कर रही है। जोवेली टीम की बात करें तो करण धुले वन ऑफ द फैबुलस बैट्समैन उनके खिलाफ होंगे, और ऐसे में दातुली टीम को 5 ओवर में 70 रन लगाने की आवश्यकता है। गड़गे सर, बिल्कुल बिल्कुल। यहाँ पर जोवेली जानमान जोवेली क्रिकेट टीम की यदि बात करें तो बल्लेबाजी उनकी काफी बड़ी ताकत है, तो दातिवली की जानमान दातिवली क्रिकेट टीम को भी एक बड़ा लक्ष्य खड़ा करना होगा। यानंतरची लढत असणार आहे। आपण रोडपाली विपक्ष आर्या स्पोर्ट ओवले या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। अभिषेक महादे प्रवीण, आपण व्यासपीठावर पाहतो खऱ्या अर्थाने पिसारवे गावामध्ये एकेकाली अभिषेक असतील, राजेश महादे असतील आणि सुधीर महादे या 3 बंधूंनी एकेकाली खूप मोठा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून योगदान दिला। अभिक दादा, स्वागत आहे तुमचं। महागुरु, आपकी तो बहुत बड़ी परीक्षा है क्योंकि इतने सारे मेहमान, और कल फाइनल डे है, और भी मेहमान आएंगे, शायद जगह नहीं बचेगी। आज ही पूरा मंच खचाखच भरा है। चलिए, बैकफुट पर जाके पंच किया, गेंदबाजी मार्ग पर आएंगे करण धुले, द वंडर बॉय ऑफ बदलापुर। एक जबरदस्त खिलाड़ी, ऑलराउंडर परफॉर्मेंस है, जितनी अच्छी गेंदबाजी करते उतनी अच्छी बल्लेबाजी करण धुले। यहां से मिलेगा सिंगल। 16 पे 1 विकेट जय हनुमान दातिवली। दोनों भी टीम जय हनुमान के नाम से खेल रही है, लेकिन दातिवली टीम की ओर से टारगेट बना होना चाहिए। रोमांचक मैच। बॉल तैयार, लोअर पुलटस बॉल लॉप किया है मिड विकेट पर, नाप तोल के मारा हुआ शॉट, सीमा पार 4 रन। तर मान्यवरांचं आगमन ते होत आहे। रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे संगीत रत्न तुर्बेगाव नारायण बुवा पाटील यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत भास्कर तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे। तर सन्मान्य नित्यादादांच्या वतीने आपलं स्वागत आहे। विशाल मडवी को डॉट गेंदे भूल के आक्रामकता दिखानी होगी, लेकिन ये देखिए कमबैक करण धुले का, द वंडर बॉय ऑफ जोवेली बदलापुर। जब भी बड़े स्ट्रोक लगते हैं करण धुले कमबैक करते हैं। इन्हें पता है बल्लेबाज की कमजोरी क्या है। शानदार गेंदबाजी, लेकिन कप्तान है विशाल मडवी। चलिए, कमबैक किया था करण ने, लेकिन इस बार फाइन लेग पे फाइन शॉट खेला। डीप में फील्डर है, थोड़े से फंबल हुए थे लेकिन गेंद को फील्ड किया, और ये देखिए कितने रन लिए, 3 रन मुकम्मल। विशाल और अनिकेत की रनिंग देखिए, 4 रन मुकम्मल। जोवेली टीम को ये चकमा दिया दातिवली के 2 बल्लेबाजों ने। विशाल अनिकेत की जोड़ी, A1 जोड़ी, पहली बार हमने 4 रन देखे दौड़ते हुए। शानदार बल्लेबाजी, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। चौका नहीं गया, लेकिन रनअप में 4 पूरे किए। ये टेनिस क्रिकेट में ज्यादा देखने नहीं मिलता, लेकिन आज देखने मिला है दातिवली टीम के द्वारा। शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। विशाल मडवी लॉफ्ट करना चाहते हैं, लेकिन गेंद नहीं छूटे विकेट कीपर से, तो अंपायर यहां पर बताएंगे। चलिए, बैट्समैन आउट होंगे शायद, लेकिन कौन से बल्लेबाज आउट होंगे अंपायर चर्चा करेंगे। विशाल मडवी या अनिकेत, अंपायर का फैसला आ चुका है। यहां पे अनिकेत को आउट दिया गया अंपायर ने शायद। शिवा गोंदली, आइए मैदान के अंदर, आपको शायद डिस्कशन करने की जरूरत पड़ेगी। अंपायर का फैसला चर्चा करेंगे। अंपायर का डिसीजन आखिरी होगा और आपको स्वीकार करना पड़ेगा। शिवा गोंदली, चलिए क्रॉसिंग पे थोड़ा ध्यान देना पड़ेगा यहाँ पर। विशाल मडवी आउट या अनिकेत, ये चर्चा हुई, अंपायर ने सिग्नल दिया। चलिए, अंपायर का जो डिसीजन है आपको स्वीकार करना पड़ेगा। आयोजक कमेटी का इशारा आ चुका है। शिवा गोंदली जुड़े मेरे साथ।
चलिए शिवा गोंदले जाएंगे और कप्तान विशाल से चर्चा करेंगे। अंपायर आप भी आइए दोनों, और इस निर्णय पे आपको स्टैंड बाय रखना है नहीं, यह चर्चा होनी चाहिए अभी। अंपायर विशाल ऑन फील्ड में आपको आना है, मैदान के अंदर। अंपायर विशाल। तर तत्परी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाणार आहे। नेतेदातांच्या शुभ हस्ते नावडे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सुरेश शेठ खानावकर साहेब आपण यावा, आपला सन्मान इथे केला जाईल। वेळ आहे आपल्याकडे। सुरेश शेठ खानावकर साहेब नावडे, सुरेश शेठ या पण आपला येतोचे सन्मान इथे केला जाईल। अभिक शेठचा सन्मान इथे झालेला आहे, परंतु ते ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी आहेत। सुरेश शेठ या आपला सन्मान इथे केला जाईल। समाजामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो असे नावडे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व सुरेश शेठ खानावकर साहेबांचा यथोचित सन्मान इथे नेतेदातांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केला जात आहे। सुरेश शेठ खानावकर साहेब उद्योजक नावडे यांचं मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्वर्गीय शीतल निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने जे सन्मान चिन्ह इथे आपण खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात ज्यांनी वितरित केलेलं आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। तर यानंतरचा सन्मान असणार आहे नानाशेठ प्रधान। नानाशेठ या पण वेळ येते आपल्याकडे। सर्जा बैलाच्या मालक, महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचा खूप मोठा आदर सन्मान केला जातो, एकच नाद बैलगाडा शर्यत। रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान। कधी करलच नाही बिनडिग्रीचा वकील नाना प्रधान, कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील सर्जा ग्रुप सर्वांनी याच्या समोर। सर्जा ग्रुप नाही बिनडिग्रीचा वकील नाना प्रधान, कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील तर प्रधान। संपूर्ण सर्जा ग्रुपचा इथे सन्मान इथे केला जात आहे। हॅलो, तर सन्मान्य नानाशेठ प्रधान आमचे सर्जा बैलाच्या मालक। एकच नाद बैलगाडा शर्यत, रोज उडतो गुल्लाल भडक आणि नानाशेठ प्रधान यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक। सर्जा ग्रुपच्या सर्व प्रतिनिधींच्या वतीने नितेश दादा पाटील आपल्याला आमदार चषकाच्या शुभेच्छा इथे देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीने नाखर सर्जा ग्रुपची आन बान आणि शान सन्मान्य नानाशेठ प्रधान यांचा जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे। तर यानंतरचा सन्मान असेल गोल्डमॅन गणेश पाटील। वृषल पाटील यांचा निमंत्रण स्वीकारून आपण आलेला आहात। वल्लभ गावचे गोल्डमॅन गणेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। तर लक्षात घ्या पंचांचा निर्णय अंतिम राहील, परंतु या चेंडूवरती क्रॉसिंग नाहीये। डॉट चेंडू, आखरी बॉल, गेंदबाज तैयार। लॉफ्टेड शॉट मिड विकेट पर, मिस टाइमिंग, एलिवेशन की कमी। कप्तान विशाल मडवी इस बार बच गए। विशाल मडवी का आज लक फैक्टर अच्छा है। आखिरी गेंद थी तीसरे ओवर में, ये देखिए मैदान में थोड़ी सी तू मैं
और शायद विशाल मडवी का ये विकेट यहां से निकल चुका है। जी बिल्कुल, ये दूसरा विकेट गिरा है स्कोरबोर्ड पर। रन बनते हुए देखा जाए तो महज 26। तर शंकर निगुकर घोट, शंकर दादा या आपला सन्मानित केला जाणार आहे। शंकर निगुकर घोट, शंकर निगुकर घोट यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल। करसन पाटील आपण यावं आणि हरेश पाटील नवीन पनवेल, हरे दादा आपण या, आपला सन्मानित केलं जाईल। सध्या रायगडमध्ये जे नियम आहेत क्रॉसिंगचे, जर विकेट किपरने चेंडू पकडला तर तो डॉट असतो, तुम्ही धाव घेऊ शकत नाही, तो नियम लागू झाला इथे। आणि पंचांसोबत आता वाद करू नका प्लीज, सर्व संघांना विनंती आहे, अन्यथा आयोजक कडक कारवाई करतील आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल। महत्वाची नोंद घ्यायची आहे, सर्व नियम ऑनफिल्ड अंपायरकडे आम्ही दिलेत आणि सर्वच संघ आमच्यासाठी सेम आहेत। पहिल्या मॅच मध्ये कडाव संघाला पेनल्टी पाहिली, काल बारापडा संघाला पेनल्टी मिळाली आणि सर्व संघ समान आहेत आयोजकांसाठी। मॅच ऑन। रत्नाकर जाधव यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला तब्बल 1000चं कॅश प्राइज योगदान, त्यांचं सहर्ष स्वागत। 2 ओवर का खेल बचा है, टीम स्कोर कार्ड पर 26, दातिवली टीम 12 गेंदे बचे हैं इनके पास। क्वालिटी क्रिकेट होना चाहिए, बड़े स्ट्रोक चाहिए दातिवली की ओर से, मुकाबला बन सकता है शायद। 3 ओवर 26 कम है क्योंकि आपके खिलाफ जोवेली यानी करण धुले की टीम है, बड़ा टारगेट होना चाहिए। शानदार मुकाबला, दोनों टीम तगड़ी टीम है, एक कल्याण डोंबिवली की दातिवली और एक बदलापुर की जोवेली टीम। आज का स्क्वाड कमाल का है और जबरदस्त टीम है आज मैदान के अंदर। बॉलर तैयार, विवेक गायकवाड़ की रफ्तार देखिए, फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज, तेज गेंदबाज विवेक गायकवाड़ की पहचान है। जब भी गेंदबाजी मार्ग पर आते रफ्तार से बीट करते और इस बॉल पर मिलेगी 0। दूसरा स्पेल कर रहे विवेक गायकवाड़, दूसरे ओवर में इन्होंने 8 रन देके जबरदस्त गेंदबाजी की थी, वो ये तेज रफ्तार वाले गेंदबाज विवेक गायकवाड़। मुकाबला जबरदस्त होगा। बॉल तैयार, चलिए दिशा से भटके, थोड़ी खराब दिशा है, अवे फ्रॉम द बॉडी, दायरे से बाहर, अंपायर सिग्नल वाइट बॉल। आमदार दमदार चषक 2024, दर्शकों की तादाद धीरे धीरे बढ़ेगी और क्रिकेट के कई चाहते दिग्गज दर्शक इस मैदान के अंदर आएंगे। दातिवली टीम देखिए, आपको आयोजक की वार्निंग आ चुकी है, डगआउट में शांत रहिए, शिवा गोंदली कभी भी कॉल कर सकते हैं। लॉब करने की कोशिश, मिस टाइमिंग, मिड विकेट पे ग्राउंड शॉट खेला, थोड़े खिलाड़ी फंबल हुए, मिस फील्डिंग और तब तक बल्लेबाजों ने यहां से 2 मुकम्मल किए। ये बढ़िया मुकाबला होगा। पहला मुकाबला प्रेम पाटिल थोड़ा वन साइड जरूर हुआ था, लेकिन दूसरा मुकाबला बिग फाइट देखने मिलेगा। आज कल्याण डोंबिवली की 2 टीमें हैं, बदलापुर की 1 टीम, श्री मलंगगढ़ की भी टीम थी, लेकिन पनवेल की 3 टीम होगी। बॉलर तैयार, दिशा देखी जाएगी, क्या दायरे के अंदर है? जी बिल्कुल दायरे के अंदर है। यक्स गेंद पर 0 आएंगे। विवेक गायकवाड़ ने पहले स्पेल में 8 दिए थे और इसीलिए उनको दूसरा स्पेल दिया गया। बढ़िया गेंदबाजी विवेक। सोवेली की तगड़ी गेंदबाजी चल रही है, बड़े स्ट्रोक ने आ रहे और दातिवली टीम परेशान है। स्क्रीन पे देखिए घोटगांव का नजारा। बॉलर तैयार, परफेक्ट यॉर्कर, स्लोवर 1, स्लोवर यॉर्कर, धीमी गति की बॉल, बीट किया बैट्समैन को और यह वेरिएशन विवेक गायकवाड़ के पास है, कभी तेज कभी धीमी, कभी ऑफ कटर कभी लेग कटर। कमाल का गेंदबाज है विवेक, शांत संयमी गेंदबाज। क्रिकेट का टी कहता है टेम्परामेंट और संयम वाली गेंदबाजी चलती हुई। बॉलर तैयार, पटकी हुई गेंद भी इनके पास है, लेकिन अंपायर का सिग्नल वाइट बॉल। 1 बाउंस का इशारा दिया गेंदबाज को। आज क्वालिटी क्रिकेट आपको देखने मिलेगा, मंजे हुए खिलाड़ी देखने मिलेंगे जिनके नाम पर बहुत ज्यादा बाइक है, ऐसे बाइकर मैन खिलाड़ी देखने मिलेंगे। अंतिम 2 गेंद बची है, 2 वाइट बॉल, 8 गेंदों की लंबी ओवर कर रहे विवेक गायकवाड़। राउंड विकेट, ऑन साइड में मिड ऑफ को टारगेट किया, फ्लिक किया था बॉल को, ऑन द राइज, ऑन ऑफ ड्राइव शॉट, इस बॉल पर मिलेगी सिंगल। करण धुले आखिरी गेंद पर बल गेंदबाज को सजेशन देने गए, लेकिन टीम का टोटल बनता हुआ स्कोरबोर्ड पे 31 रन। ये देखिए घोटगांव का विरम्य दृश्य, तलोजा एमआईडीसी ऑन स्क्रीन पर चमकती हुई, रोशनाई से दिखती हुई तलोजा एमआईडीसी, जहां पर लाखों कामगार नौकरी करने आते, अपना जॉब करते, ऐसी ये तलोजा एमआईडीसी की छवि ऑन स्क्रीन पर।
चलिए गेंद विकेटों पर है, आखिरी गेंद पर सिंगल आएगी। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और जय हनुमान दातोली का टोटल बनता हुआ 32 रन स्कोरबोर्ड पर। चलते मेहमान नवाजी के लिए, वहां पर जुड़ेंगे एमडी गडगे महागुरु। तर हरेश धाऊ पाटील आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान। कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान, कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान, कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान, कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान। अगला मुकाबला होगा आर्या ओवले बनाम रोटपाली के बीच में। दोनों टीम के कप्तान रिपोर्ट करना है आपको। चलिए आखिरी ओवर की पहली गेंद तो शून्य पर आई। 32 रन 4 ओवर में बने और यहां से दातुली टीम को हल्ला बोलना पड़ेगा, मोर्चा संभालना पड़ेगा क्योंकि टारगेट बड़ा होना चाहिए। बैटिंग करते हुए बल्लेबाज विक्रम मात्रे। डॉट गेंद, गेंदबाजी ट्रैक पर है कल्पेश धूले, जोवेली के तगड़े गेंदबाज। स्लॉग ओवर, डेथ ओवर, क्या रन बनेंगे दातिवली के लिए, क्या सन्नाटेदार बैटिंग होगी मुकाबले में। फुलर लेन की बॉल है, डीप स्क्वायर लेग पर टारगेट किया। गेंद हवाई यात्रा, हवाई सफर, सीमा पार 6 रन। आर्या ओवले रोटपाले टीम रिपोर्टिंग करना है आपको अगले मैच के लिए। ट्रेडिशनल शॉट था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर बल्लेबाज के बल्ले से, यहां पर मिलेगी सिंगल। कभी छक्के कभी सिंगल आ रहे मुकाबले में दातिवली थोड़ा कमबैक कर रही है। स्कोरबोर्ड पर रन बनते हुए 39, 3 बॉल बची है। आखिरी ओवर सबसे कम रन अगर किस गेंदबाज ने दिए तो पहले गेंदबाज थे महेंद्र धूले, 7 रन दिए थे। उसके बाद विवेक गायकवाड़ ने चौथे ओवर में 6 दिए। गेंदबाजी तगड़ी हुई यहां पर जोवेली टीम की। स्टेप आउट किया, ऑन द राइज खेलना चाहते हैं लेकिन ये स्पिन का सरदार देखिए, ऑफ कटर लेग कटर गेंदे इनके पास है। चलिए आर्या ओवले और रोटपाले टीम के कप्तान टॉस के लिए टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है आपको। बिग फाइट मैच, पनवेल की 2 तगड़ी टीमें अगला मैच खेलेगी। चलिए शॉट लाइक दैट, जस्ट लुकिंग लाइक वाओ, फ्लैटेड स्ट्रोक जस्ट लाइक रॉकेट, डीप में स्क्वायर लेग पर 6 रन। पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा, कोटगावचा नितेश दादा, पुरा करीतो आपला वादा, युवा नेता नितेश दादा। अनिकेत मात्रे, फ्लैटेड स्ट्रोक था ये, रॉकेट के तरह गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे गई। 6 रनों की मुहर, 6 में तब्दील। आखिरी बॉल बची है, टारगेट सेट बॉल टीम जय हनुमान दातिवली के लिए। 1 डाउन का बल्लेबाज है अनिकेत मात्रे। ऑन साइड में खेला, लॉन्ग ऑफ, मिड ऑफ ऊपर थे, लॉन्ग ऑफ को क्लियर किया। एक और बढ़िया शॉट, 4 रन। पिछले 2 गेंद पे 10 आए, काम तमाम हुआ। पहला सत्र समाप्त होता हुआ और जय हनुमान दातिवली का टोटल बनता हुआ 49, 50 के लिए 1 कम। तो यहां से जय हनुमान जोवेली को जीत के लिए चाहिए परफेक्ट 50 आने वाली 5 ओवर में। अरे माझ्या बनवाला शिवा दादाला जो कोणी नाडल त्यांचा वाटोला भयल, अरे गुडगावच्या दादाला शिवा दादाला जो कोणी नाडल त्यांचा वाटोला भयल। सन्मानित सतीश राजे यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत नाणेफेक इथे केली जात आहे।
एका बाजूला शान स्पोर्ट रोडपाली त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आर्या स्पोर्ट ओवले आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे नारायणबुवा पाटील तुर्बे आणि भास्करदादा तरे यावा आपण दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. नितेशदादा पाटील यांच्यावर असणारं प्रेम, या प्रेमास्थ खऱ्या अर्थाने आपण नारायणबुवा इथे आलेला आहात त्याबद्दल तुमचं प्रथमतः आम्ही स्वागत आणि आभारी व्यक्त करू. आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने इथे नाणेफेक करावी. सन्माननीय नारायणबुवा पाटील रायगड भूषण यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे. बघा रोडपाली क्रिकेट संघाने कॉलिंग केलेलं आहे, पुकार दिला खऱ्या अर्थाने, परंतु नाणेफेक त्यांच्या विरोधात इथे गेलेली आहे आणि दर्शने बाजू हेड आर्या स्पोर्ट ओवले क्रिकेट संघ नाणेफेक आपण जिंकलेले आहेत. राकेशभाई गायकवाड यांचा संघ आहे. प्रथमतः आपला निर्णय का असणार आहे? बॉलिंग करायचा, शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. नाणेफेक जिंकल्या तर शतरक्षण करणं का पसंत केलं आपण? काय नाही, कमीत कमी धावांवर रोखायचा प्रयत्न करायचा. गावदेवी घोट आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक नितेशदादा पाटील नवनाथ शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा, स्पर्धेचं तुम्ही घटक झालेले आहेत. काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? आजचा 4था दिवस आहे, काय आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा लाईव्ह प्रसारणच्या माध्यमातून आनंद घेतला असेल? स्पर्धा कशी वाटली आपल्याला? स्पर्धा एक ना मस्त आहे, सर्व बघायला पण लाईव्ह पण छान वाटतोय आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच रोडपाली, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही प्रथमतः फलंदाजी करते. किती धावा बनवण्याचा मानस असेल? 60 या 65. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे. थँक्यू सो मच. तर इथे नाणेफेक इथे मान्यवरांचा आपण सन्मान करूया. नितेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संगीत रत्न रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे श्री नारायणबुवा पाटील तुर्बे यांचा यथोचित सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. संगीत रत्न भास्करबुवा तरे यांचा सन्मान इथे केला जाईल. वारकरी संप्रदायाला एक खूप मोठं योगदान आहे की या महाराष्ट्र मधला तर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला महाराष्ट्र, की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे. सन्माननीय भास्करबुवा तरे साहेबांचा सन्मान केला जात आहे. रायगड भूषण आदरणीय श्री नारायणबुवा पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. नितेशदादांच्या शुभ हस्ते की खऱ्या अर्थाने नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला एक खऱ्या अर्थाने शिकवण दिली की निश्चित स्वरूपात वारकरी संप्रदायाची जी परंपरा आमच्या या सर्व सहकार्यांनी अखंडित ठेवण्याचं काम केलेलं आहे की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती भक्त जन. खऱ्या अर्थाने माऊली पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि बिंदादादा तरी आपण या आणि संभाजी शेठ गोंधली आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, आपण यावं, आपलाही सन्मान असेल तर यावं. बिंदादादा तरी यांचा सन्मान इथे केला जाईल. कधी कधी सामना सुरू असताना सुद्धा रिवाल मात्रे सर नितेशदादांनी सांगितलेलं आहे की 50-60% आम्हाला मान्यवरांचा सन्मान इथे करणं आहे. तर निश्चित स्वरूपात कारण ही स्पर्धेचा बघा आपण संपूर्ण जे माहोल वातावरण पाहतो, भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने हे संपूर्ण सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने साक्षात खरं ठरत आहे. नितेशदादांवर असणारे प्रेम आणि नानाशेठ आमचे नवनाथ शेठ प्रधान यांच्यावर, नवनाथ शेठ असतील पाटील आणि नानाशेठ शेठने सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान दिलं. सर्वचे सर्व सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. नानाशेठ शेठ प्रधान साहेब तुमचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद गडगे सर. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं करूया पुन्हा एकदा स्वागत आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड मंगलमय शुभेच्छा देऊन या मॅचकडे वळूया, जिथे मात्र जोवेली टीमला गरज आहे 50 धावांची. 30 चेंडू 50 धावा. विनीत मढवी येतोय आणि सामना करेल करण धुळे, लेफ्ट हँडेड बॅट्समन. करण धुळेसाठी पहिला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि करण धुळे मात्र आता पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार होतोय. इट्स अ बिग विकेट. स्वर्गवासी ते साईनाथ काका, उभा पाठीशी सद्गुरु साई.
बंधुराम श्याम रुपेशी श्रवण पुत्र गातो बघा गुणगान पुत्र गातो बघा गुणगान कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान कधी हरलच नाही बिन डिग्रीचा वकील नाना प्रधान 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर मात्र विकेट मिळाली विनीत मडवीला. पहिला मॅच आपण पाहिलात जिथे 65 धावा काढून 66 धावांचं आव्हान होतं ते मात्र पार झालं नाही. परंतु इथे 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचा करण धुले बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन अजय धुले मैदानात. अजय धुलेसाठी हा नेक्स्ट बॉल पंचांना पार करून लेफ्ट राऊंड द विकेट. हा चेंडू पहा इथे मात्र पुन्हा एकदा फसलाय. वाईडिश डीप मिड विकेटला एका मागून एक आल्या पावली माघारी येतोय फलंदाज अजय. गावदिरी घोटिया संघानी आमदार चषक या नावानी दिली नितेश दादाला साथ या घोट ग्रामस्थानी या घोट ग्रामस्थानी या घोट ग्रामस्थानी गावदिरी घोटिया संघानी आमदार चषक या नावानी दिली नितेश दादाला साथ या घोट ग्रामस्थानी. नितेश दादांनी प्रशांत दादांचा सत्कार बघा हो केला. नितेश दादांनी मान्यवरांचा मान सन्मान केला. नितीश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय घोटगावाला आमदार प्रशांत दादांची रॉयल एंट्री झाली चषकाला. थँक्यू डीजे मास्टर. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळते. खरं तर या संगीतावरून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल की नितेशदादा पाटील यांची ओळख या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये किती आहे. आज सातत्यानं चौथी रात्र आहे आणि चौथ्या रात्रीमध्ये देखील पाहुण्यांची प्रचंड उपस्थिती पाहायला मिळते. भरगच्च व्यासपीठ भरलेलं पाहायला मिळतंय. हे खरं तर प्रेम आहे नितेशजी पाटील या आयोजकांवर. खूप चांगली स्पर्धा आहे. आज चौथी रात्र उद्या मेगा फिनाले या रात्रीचं अंतिम खेळ पाहायला मिळेल. परंतु इथे महत्वाची अनाउन्समेंट आहे बघा आयोजक कमिटीकडनं की जो आमच्या मैदानाकडे येणारा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये कुणीही मधोमध गाड्या पार्क करू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला अडथळा निर्माण होईल. कृपया ही महत्वाची हंबल रिक्वेस्ट नम्रतेची विनंती तुम्हाला. जाऊया मॅचच्या दिशेनं. सेकंड विकेट ऑन हॅट्रिक बॉल होता. आडव्या बॅटने केलाय. पहिला थांबवलं होतं त्यानंतर मात्र जसा चेंडू हातातून निसटला क्षेत्ररक्षकाच्या एक युवा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो चेंडू उचलताना तिथे मात्र ही एक कंप्लीट केली. सी गणेशा झालाय आता बऱ्याच उशिरानं. गोलंदाज विनीत मडवे हा ऑन हॅट्रिक होता. ऑन हॅट्रिकचा बॉल त्याने फेकला. चेंडू आपण बघितलं तर पॅडल स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला नवीन बॅट्समन विवेक गायकवाडनं. तिथे मात्र एक सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. 50 धावांचं लक्ष्य. गोलंदाज विनीत लेफ्ट राऊंड द विकेट. हा ओव्हरपिच बॉल आहे. सरळ बॅटनं व्ही शेपनं खेळला होता. सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड मध्ये अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय बघा. जिथे मात्र आपण बघितलं ना की जय हनुमान जोवेली संघाच्या विरोधात जय हनुमान दातिवली. दोन्ही हनुमंताच्या देवाच्या नावानं हे संघ उतरलेत. जय बजरंग बली. लेफ्ट राऊंड विकेटनं मारा करणारा गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू सिली मिड ऑन कडे जातोय. सिंगल तिन्ही चेंडूंवर एकेरी धाव आली आहे. कौतुक करूया विनीत मडवीचं. कारण पॉवर प्ले मध्ये बघा जर पॉवर प्ले मध्ये एक धाव जरी येत असेल ना तर त्या गोलंदाजाचं कौतुक केलं जातं. कारण 30 यार्ड सर्कलचं पॉवर आदताचं बंधनकारक हे नियम असतं. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फुल्लर लेनचा बॉल फुल टॉस बॉल फेकला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सरळ बॅटने खेळला बॅट्समन. ज्या पद्धतीनं हा फुल्लर लेनचा बॉल होता जर क्रॉस बॅटने खेळला असता कदाचित गॅप मध्ये चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता. परंतु स्टेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी उभा होता. आली सिंगल. अशा परिस्थितीमध्ये 3 बॉलवर एकेरी 3 धावा आल्या. 2 विकेट प्राप्त झाले. विनीत मडवीचं हे पहिलं षटक मात्र समाप्त झालंय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते खरं तर विनीत मडवीची. दातिवली संघाच्या अगेन्स्ट जोवेली. दोन्ही संघाचे अगदी यमक जुळणारे ही गावांची नावं आहेत. दातिवली जोवेली आणि नाव देखील बघा त्यांच्या गावची अर्थातच देवता जय हनुमान या नावाने हे 2 संघ उतरलेत. कारण गावाच्या मधोमध असणारा मंदिर हनुमंताचं आणि त्या देवाच्या नावाने हे 2 संघ खेळतायत. तर सन्माननीय रविशेठ भोईर कोलवाडी
रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार हितांश एंटरप्राइजेसचे खऱ्या अर्थाने हिमांश एंटरप्राइजेसचे ओनर्स आहेत. मनपूर्वक आपलं रविदादा सरचे स्वागत आहे. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 धावा धावफलकावर. खरं तर मी उल्लेख केला की जोवेली संघ म्हटलं ना तर नक्कीच या गावचा एक उत्कृष्ट मराठीचा समालोचक अर्थातच महेश दुले, ज्याला लाडानं मॅडी म्हटलं जातो, त्याच्या गावचा हा संघ आज आपण पाहतोय जिथे मात्र या दातिवली संघाच्या विरोधात फाईट करतोय. गरज आहे 24 चेंडू 47 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. विनीत मढवी दातिवली टीमचा गोलंदाज. त्यानंतर मात्र गोलंदाज आला मनोज पाटील. तो देखील त्याच्याच पावलावर पाऊल टाकत खूप चांगली गोलंदाजी करतोय. जशी विनीतनं गोलंदाजी केली असं वाटलं की ज्या पद्धतीनं आपण बघितलं ना विशाल मडवी यांचा संघ जो आपण दातिवली संघ, फलंदाजी थोडीशी या ठिकाणी डगमगली होती सुरुवातीला. खणून काढलाय, खोदून काढलाय हेलिकॉप्टर पद्धतीनं हा सरळ स्टेट ड्राईव्हचा फटका अगदी बॅक स्क्रीनला टच होतोय. चौकार. रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान. चौकार आलाय. धावांची आता नक्कीच येते मात्र सुरुवात झाली आहे. 4 धावा वाढल्या. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज सज्ज झालाय मनोज पाटील. अगदी आपण पाहतोय 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे मनोजचा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. राईट अप राऊंड द विकेटचा मारा. हा फ्लॅट स्लॉग हिटचा अप्रतिम फटका एक्झिक्यूट केलाय आणि वाईडिश डीप मिड विकेट एरियाकडे जातोय. फ्लॅट पद्धतीने येतोय हा खणखणीत षटकार. नितीश पाटील गावाला आमदार प्रशांत दादांची रॉयल एंट्री झाली दशकाला. नितेश पाटीलचं नाव येईल पनवेल तालुक्याला. अथर्व एंटरप्राइजेस नाव लागलंय हो गाजायला. नितीश पाटील आमदार चषक ठेवलाय घोटगावाला. थँक्यू डीजे. सागर डीजे रोहिंजन ही साऊंड सिस्टम आपण ऐकता. विवेक गायकवाड या फलंदाजाचं कौतुक आता करावं लागेल. हा फुल्लर लेनचा बॉल फॅडला अदललाय. अफिल देखील मोठा जल्लोषात केला गेला. अफिल फेटल आहे पंचांनी आणि तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव काही काढू शकले नाही कारण 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू थांबला होता. विवेक गायकवाड एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं खेळतोय. जोवेली टीमचा हा फलंदाज जो 4थ्या क्रमांकावर आला आणि 4थ्या क्रमांकावरचा हा बॅट्समन ऑन स्ट्राईक. राईट आर्म राऊंड द मारा करणारा गोलंदाज मनोज. पुन्हा एकदा फुलटा हा बरोबर प्रॉपर टायमिंग. हेच करायचं होतं विवेकला आणि विवेकने हेरलं की फुल्लर लेनचे बॉल येत आहेत. सरळ चेंडू हुक केलाय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय हा खणखणीत आणखी एक दर्जेदार षटकार. जय श्रीराम. तर सन्माननीय भास्कर तरे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 2,500 रुपये 2,500 रुपयाचा आर्थिक सहकार्य करण्यात आलेला आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 19 धावा आता धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या विवेक गायकवाडच्या बॅट मधून जी टोलेबाजी सुरू झाली ना आणि त्याच टोलेबाजीच्या जोरावर आता जोवेली संघ जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावर. आता चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 31 धावांची आवश्यकता. 19 चेंडूंची या ठिकाणी अजूनही खेळी बाकी आहे. 31 धावांची गरज. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत आर्या स्पोर्ट्स ओवले आणि त्यांच्या विरोधात रोडपाली. 19 बॉल 31 ची गरज. लास्ट बॉल या षटकातला. हा आडव्या बॅटनं पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. नंतर आपण बघितलं ना इथे मात्र अगोदरच मनसुबा तयार केला होता विवेकनं की आडव्या बॅटने खेळायचा. हाफ ट्रॅकरचा बॉल होता आणि हाफ ट्रॅकरचा बॉल इथे मात्र त्यानं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट गेला. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर स्थिर 19. तरी इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय संतोष गोंधली घोडचाल, भाऊ मडवी आमचे वर्गमित्र घोडचाल, विजेंद्र चौधरी उषा एजन्सी, हरेश सुकेजा आणि सन्माननीय अतुल दरे खिडूकपाडा, हरेश पाटील नवीन पनवेल आणि करसन पाटील
तुम्हा सर्वांचं आम्ही आमदार चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. सन्माननीय श्री रमेश शेठ मडवी सुप्रसिद्ध उद्योजक सिद्धी करवले येणाऱ्या 3 ते 8 फेब्रुवारीला दमदार नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. त्यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत चंद्रकांत शेठ भोईर एकनाथ बैलगाडा शर्यत या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. करूया पाहुण्यांचं स्वागत. सातत्यानं हा जो पाहुण्यांची पहा या ठिकाणी मांदी अली प्रमुख होत असताना जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच इम्पॉर्टंट अगदी चुरशीचा होत चालला. 19 बॉल आणि 18 बॉल आणि 31 धावा. हा वॉट ए बॉल, वॉट ए डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. चेंडू स्लोवर होता आणि जसा चेंडू लँड झाला ना अगदी खोलवर पद्धतीनं. म्हात्रे आपण गोलंदाज अक्षयला पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर. 17 बॉल 31 ची आवश्यकता. दुसरा सत्र सुरू आहे. मॅच आहे जय हनुमान दातिवली त्यांच्या विरोधात जय हनुमान जोवेली. दोन्ही आपण ठाणे जिल्ह्यातील खरं तर या डोंबिवली परिसरातील कल्याण परिसरातील हे संघ आपण पाहतोय. आज मागचा मॅच देखील बघितला तर सागाव संघ डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील संघ. हा चेंडू खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. सरळ आणि सरळ स्टेट ड्राईव्हचा हा फटका. क्लासिकल ड्राईव्ह येतोय 6 धावांसाठी षटकार. विनोद पाटील हरिदास मित्र दौलत पाटील खास त्याचा नानावरी विश्वास. प्रधान कोळी परिवाराची शान आणि अभिमान. सारेच वरते जरी मूर्ती लहान कीर्ती महान. मूर्ती लहान कीर्ती महान. थँक्यू डीजे. खरं तर पाहिलं ना तर विनीत मडवीचं पहिलं पॉवरफुल षटक पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. तदनंतर मनोज पाटीलच्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि अक्षय मात्रे दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. स्लोवर बॉल. चेंडूची आधी गती कमी केली. गती परिवर्तन करून योग्य दिशेमध्ये चेंडू फेकला गेला अक्षय म्हात्रेनं. आणि अक्षयला दातिवली टीमच्या या गोलंदाजाला हेच करायचं आहे. धावा एवढ्या जास्त नाही. आता समीकरण बघितलं तर 15-25 आणि 15-25 हे समीकरण राहिलंय. शॉर्ट पिच बॉल ड्रिबल केलाय. इट्स अ मॅग्निफिसियंट, इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. अरे पोंद्रे आला यो घोडगाववाला तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू. 14 बॉल 19 धावा राहिल्यात. षटकार आलाय. बॅट्समन ठोकतोय विवेक गायकवाड आणि त्याच्यासोबत रोशन धुळे. ही दोन्ही फलंदाज. हा मात्र बॉल डॉट गेलाय. गोलंदाज बघू शकाल अक्षय थोडा नाराज कारण जे चेंडू फेकले गेले रोशननं त्याच्यावर षटकार लगावले 2 आणि तिथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. .6 हे मात्र गुणफलकावर आपल्याला नोंद होताना पाहायला मिळतंय. .6 14 बॉल 19 14 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्वप्न पाहिली जातील तर विजयाचे. हा चेंडू अगदी अखूट टप्प्याचा होता आणि थोडा आपण बघितलं तर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून बाहेर निघाला, दूर निघाला. तिथे मात्र पंचांनी वाईड घोषित केलाय. अतिरिक्त 1 धाव आली आहे. चेंडू आणि धावांचं अंतर आता मात्र मी म्हणेन कमी होत चाललंय. दातिवली टीमच्या गोलंदाजांना आता परिश्रम करावं लागेल. 14 बॉल 18 रन्स. स्लोवर बॉल तो देखील खोलात फेकलाय. बरोबर हेरलं आणि स्टेट ड्राईव्ह पद्धतीनं खेळलाय. फटका रोशन धुळे. रोशन धुळेच्या बॅट मधून येतोय लाजवाब चौकार. अंपायर 1 बॉल आहे. 1.16 वाईड त्यानंतर बाउंड्री. एक डॉट गेले भाऊ. 1 डॉट ओव्हर आहे. बरोबर आहे. लक्ष द्या तुम्ही.
षटक समाप्तीचा इशारा आलाय. आता 13 बॉल 14 धावांची गरज. आता मात्र 12 बॉल आणि 14 धावा. तर इथे पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे PSI होलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. तुमच्या सर्व सहकार्यांचं आम्ही नितेशदादा पाटील आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. पोलीस यंत्रणा सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, गुन्हेगारांसाठी कर्दंकाल ठरलेले आणि सातत्याने सामाजिक दृष्ट्या शांततेचा संदेश देणारे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच पुन्हा एकदा विवेक गायकवाड. विनीत मडवी आपल्या कोठ्यातला दुसरा षटक घेऊन येते. खूप चांगला फटका. अगदी आपण बघितलं ना तर कमालीचा फटका पाहायला मिळाला. ऑफस्टम्पला होता चेंडू. विवेकनं डीप कव्हर पॉइंटला खेळलाय. 4 धावांसाठी चौकार. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. विवेकसाठी हा बॉल. विवेकनं पुन्हा एकदा आपण बघितलं तर जसे खोलवरच्या पद्धत चेंडू येत आहेत विवेक त्यांना खणून अगदी अक्षरशः जमिनीतून या ठिकाणी ते सन्माननीय घोडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक तेजस्वी इंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय श्री BD शेठ पाटील साहेब घोड यांचा व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. सिंगल घोड्यावाला त्याला मी पाहिलंय घोड्याला. सिंगल घोड्यावाला याला मी पाहिलंय घोड्याला. जाऊया मॅचच्या दिशेने 9-9चं समीकरण. आता मग तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळालाय अगोदर विनीतचा. विनीत कमबॅक करतोय. इट्स अ ग्रेट डिलिव्हरी. विनीत पहा पहिल्या ओव्हर मॅच आपण ज्या पद्धतीनं पॉवर प्लेचा ओव्हर फेकला फक्त 3 धावा. म्हणजे विनीतकडे गुणवत्ता आहे, विनीतकडे कौशल्यता आहे. असा हा गुणवान गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय. परतवतोय संघाला, वाचवतोय संघाला, खरं तर विजयाची दिशा दाखवतोय. हा मात्र भिरकावून दिलाय. बॅट्समन रोशन धुळे थांबायला तयार नाही. थोडी वाट पाहिली आणि चेंडू नटराज स्टाईल न भिरकावून दिलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. 6 रन. सिंगल घोड्यावाला त्याला मी पाहिलंय घोड्याला. सिंगल घोड्यावाला याला मी पाहिलंय घोड्याला. चंदवाड साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं नितेशदादांच्या वतीने स्वागत आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता राहिली आता. ओनली 3 रन्स टू विन. आणि 3 धावांची आवश्यकता असताना रोशन धुळेचा हा विजयी टोला. मॅच इज फिनिश. सामना जिंकलाय. इथे सहज एकतर्फी 1 षटक राखून अर्थातच जय हनुमान जोवेली संघानं. आगासनेतील आदरणीय श्री वैभव दादा मुंडे आणि अनिल भुईर यांचं आगमन ते झालेले अवधूत भुईर या व्यासपीठावर आपल्या नितेशदादांच्या वतीने स्वागत आहे. आता जी लढत झाली एका बाजूला जानमान दातिवली विपक्ष जानमान जुवेली आणि या लढतीमध्ये ते जानमान जुवेली क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली. त्यांचं आणि विजय संपादित केलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन जानमान दातिवली. विशाल तुम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गावदेवी घोड क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार. तलोजा पोलीस स्टेशन विरुद्ध